अक्का पब्लिक को मालूम है कौन आने वाला है, तेरे को नहीं मालूम? नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. एवढी भारी एंट्री बघून तुम्हाला वाटलं असेल की हीर चाललाय तरी कुठं. त्याचं झालंय असं की भात काढून तर झालं. आता ते बडवायच्या कामासाठी परत माझ्या घरच्यांनी माझ्या नावाचा एक फरमान काढलाय आणि त्यासाठीच ही एवढी धावपळ करत निघालोय. माझी वाट बघणाऱ्या जनतेला प्रणाम करत मी लगेच एक भाताचा पेंडा उचलला आणि भात बडवायच्या कामाला लागलो. आणि माझ्यातला हा उत्साह त्यांना दाखवला. चला आता तुम्हाला दाखवतो खरी भात जोडणी कशी असते. हे अशा भाताच्या तवऱ्यांना जवळ करायचं. त्याला आमच्या शुद्ध भाषेत आम्ही यंगा म्हणतो. हे मागच्या राखीव शेतकऱ्याला इग्नोर करा. मग ही बांधून त्याची मोळी तयार करायची आणि मग त्याचं हे असं पाय उलटं धरून पकडायचं आणि चालू करायचं आपला आणखी बडीव कार्यक्रम, म्हणजे आपली भात जोडणी. भर उन्हात अचानक आमचा दिलजले जागा झाला. पाखराला तर आजाद केलं, पण आमचा यो दिलजले येडा झाला. आता हे बडवून झालेला भाताचा पेंडा रचायचं काम माझे वडील करत होते. ही आली आता सगळ्यात मेहनती व्यक्ती, वावराची राणी आली. मालकीन म्हणजे राणी आहे, राणी. वावर गुलबाची पट्टी. प्रत्येक देशातनं आम्ही माणसं मागवली आणि हा म्हणजे वेगळ्याच ह्याच्यातनं मागवला आहे. तैली मॅन आलाय, तैली मॅन. आता हे भातामध्ये अनधिकृतरित्या मिसळलेलं हे पळांस अधिकृतरित्या बाहेर काढण्याचं काम ह्या सासू सुना करत होत्या. हे आमचे बंधू. आता यांनी भात वाऱ्याला देण्याचं काम चालू केलं होतं. मग हे आमचे दुसरे बंधू, त्यांनी या भाताची रास झाकण्याचं काम हाती घेतलं. आता ह्याचा पाठीमागचं काय शास्त्र आहे हे मला पण माहीत नव्हतं. त्याच्यासाठी मी हे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी उत्तर काय मला भेटलं नाही. भाताची ही लावलेली रास म्हणजे हेच तर मेहनतीचं सोनं असतं, ज्याला 4 महिने शेतकरी आपल्या मुलासारखं सांभाळतो. आता ह्या निसर्गाचे आभार मानण्यासाठी त्याचा शेवट हा नारळ फोडून केला जातो आणि हा फोडलेला नारळ शेताची राखण करणाऱ्याला अर्पण करायचा असतो. आता ही भाताची रास सुपारी घेऊन ते एका पोत्यामध्ये भरून घेतलं आणि हे भरलेल्या पोत्याला रस्सीने बांधून त्याचे एक गाठोडे तयार केलं, ज्याला आमच्या भाषेत आम्ही गठळं म्हणतो. आता हेच गठळं डोक्यावर घेतलं आणि घराकडची वाट धरली. जाता जाता मनातली एक खंत तुम्हाला सांगतो.
एखाद्या चित्रपटातील नायकासारखा दिसणारा मी, पण घरच्यांनी काय तर माझ्याकडून 2 दिवस भात जोडणी, भात काढणी हे सगळ्या गोष्टी करून घेतल्या. आता हा आपला भात जोडणीचा ब्लॉग इथेच संपला. पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तुर्तास धन्यवाद.